मला वाटतं टाळ्यांचं महत्व करायचं तिकडे सांगितलं नसायचं. कारण डॉक्टर असं म्हणतात दिवसात 4 वेळा 3 वेळा जोरात टाळायचं, जोरात म्हणता असं नाही. जो जोरात त्याला काय होतं, कधी ऐका समजून घ्या, त्याला हार्ट अटॅक कधी तुम्हाला यायला आहे, तुम्ही लहान असले असा अर्थ तुम्ही नाही, तुम्हाला यायला आहे. जर जोरात टाळा असेल तर त्याला काय होतं, दिवसात कधी हार्ट अटॅक येणार नाही. बरोबर आहे. पण टाळ वाजवायची पण एक संधी असते. आता इथून काय रिअल बस बरोबर, इथं संधी आहे ना तुम्हाला भरपूर टाळ. बरोबर आहे. इथून मिटिंग सांगण्यात अलाउड, त्यामुळे काय चान्स घ्यायचा आताच घ्यायचा. तर सरांसाठी जोरदार टाळ म्हणल्यानंतर कसं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं जसं म्हटलं जातं की दूध का दूध आणि पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. एवढं आपण प्लॅन प्रेझेंटेशन सांगितलं सरांनी. राहिला विषय काय, प्रोडक्टचे डिमांड किंवा आपल्याला प्रोडक्टच्या बाबतीमध्ये दूध का दूध पाणी बघावं लागणार. बरोबर. एका ठिकाणी असं म्हटलं होतं की शिकण्याने माणूस काय प्रगती करतो आणि पुढे जातो. शिकण्यानंतर बरोबर ना, शिकता काही होऊ शकत नाही. तर एकदा काय झालं, एक डॉक्टर असतात आणि ते डॉक्टर काय करतात, एक म्हैस असते आणि त्या म्हशीला थोडस चेक करण्यासाठी गेले असते एका ठिकाणी. बरोबर. पण ज्यांची म्हैस असते तो अति हुशार असतो जरा डॉक्टरांपेक्षा, शिक्षण कमी असतं पण हुशारी अति असते. तर ते काय झालं, तर डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या घरी फास्ट चला म्हणला, आमच्या पण घरची एक म्हैस आजारी पडली म्हणला, त्यामुळे हे नंतर करा म्हणला, आमच्या घरी पहिले चला. ते म्हणले डॉक्टर एक काम करा, इथलं झालं आपण लगेच जाऊया, हे तर करायला लागणार आहे, तुमची महत्वाची तशी हे पण महत्वाची. बरोबर आहे. मग एक काम करा, मला तुम्ही हे चेक करून या, तुमचं ते टूल किट द्या म्हणला, तोपर्यंत मी जाऊन चेक करतो आणि मारतो, तुमचं काम मी करतो. आता डॉक्टर काम करणार आहे का, ऐकलं नाही त्याने, टूल किट घेऊन गेला, घरी घेऊन गेल्याच्या नंतर काय केलं त्याने, गोळ्या घेऊन गेला, त्यांच्या मनानेच घेऊन गेला आणि घरी गेल्यानंतर फुकारे घेतली, फुकारे चुलीला फक्त बघा फुकारे घेतले आणि घरच्यांना म्हणलं, मॅडमना म्हणलं तुम्ही ये म्हणलं इकडं आणि इथं धरलं म्हणलं जरा. ते म्हणले तुम्ही वेगळे नाही का म्हणले, डॉक्टरचं काम तुम्ही कशाला पाहिलं का. नाही नाही म्हणलं, मी आताच बघून आलो, डॉक्टर जसे करतात तसंच मी करणार आहे, वेगळं काही करणार नाही. जर जमल का तसा. मग त्यांनी काय केलं, ती फुकारी म्हशीची काय केली, तोंडामध्ये घातली, म्हशीच्या तोंडात फुकारी घातली आणि ती गोळ्यांची पावडर केलेली त्या फुकारीमध्ये घातली आणि एका बाजूला तोंड कुठे म्हशीच्या तोंडात आणि दुसरीकडचं असं तोंडामध्ये फूक मारायच्या अगोदर तिकडून म्हशीने फूक मारली. आता गोळ्याची पावडर कुठे गेली असणार आहे, त्या म्हशीला तिथेच ठेवलं आणि ह्याला. तर मला एवढं सांगायचं की कुठली गोष्ट जर मनात बघितली, जर मनातून आपण जर शिकलो तर आपल्याला पुढचं नॉलेज येणार. बरोबर. तर हे प्रॉडक्ट कंपॅरिझन तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी आमंत्रण करत मी. जसं म्हणलं जातं की इश्क ने इंसान को क्या से क्या बना डाला, इश्क ने इंसान को क्या से क्या बना डाला, किसी को दिल किसी को आसमान बना डाला, एक छोटे से पत्थर का बोझ नहीं उठा सकती थी मोमताज, फिर भी शाहजहां ने उस पर ताजमहल बना डाला. प्लीज वेलकम our great mentor हमारे लाइफ गुरु मिस्टर अनिल पेशवा से, प्लीज कम ऑन स्टेज. थँक्यू सो मच सर. सर्वांना एकदा जोरदार जय आर श्रीराम. जेवण झालं का नाही सर्वांचं, 12चा टाइम झाला, नाश्ता जेवण तर प्रत्येकाचं झालंय. जय आर श्रीराम. आता थोड्या वेळा करता तुम्ही एक मिनिट का जास्त विषय घेणार नाही, फक्त 10 मिनिटं एकदा तुम्ही मला दाखवून द्या की तुम्ही जागे आहात. एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवायच्या आपल्याला जोरदार. सर्वांना परिचय, बरेच व्यक्ती नवीन आहेत, परिचय देतो सुरुवातीला. नाव आहे अनिल पेनसलवार, मुक्काम पोस्ट वांजरवाडा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. हा बिझनेस मी 4.5 वर्षापासून तन मन धन लावून करतो. हा बिझनेस सर्वांना पहिल्यांदा मी अगोदर माझं शिक्षण सांगतो. मी प्रत्येकाला माझं शिक्षण आहे 10वी.
आणि मेन म्हणजे मला शिक्षणात कधी बी इंटरेस्ट नव्हता. मला खास अगोदरपासून मला इंटरेस्ट होता, बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता. तर आता जे आमचे फ्रेंड सरांनी जे सांगितली, तर ह्या बिझनेस मध्ये मी सुरू जेव्हा केलं होतं, तर सर माझं पहिलं इन्कम या बिझनेस मधून होतं 938 रुपये. 2023 सप्टेंबरचं इन्कम माझं एका आयडीवर 1,03,000 रुपये आहे. आणि आतापर्यंत मला टोटल जे ह्या बिझनेस मधून इन्कम आलेला आहे 24 लाखापेक्षा जास्त इन्कम आलेला आहे. आता बरेच लोकांना मी का सांगितलं, याच्यात मोठेपणा नाही बरं का, सांगावं लागतं, बिझनेस आहे. सर माझं शिक्षण सुरुवातीला सांगितलं तुम्हाला 10वी आहे. जर मी आता मार्केटमध्ये जॉब मागण्यासाठी गेलो तर मला जास्तीत जास्त पेमेंट किती देऊ शकते तो सर? 10,000 12,000 बस एवढंच ना. पण या बिझनेस मध्ये मी का आलो, का आवडला बिझनेस? एक पहिलं प्लॅटफॉर्म वाटलं मला की झिरो मधून आपण हिरो बनू शकतो. आणि प्रत्येकाला आज समजून सांगतो, मी ह्या बिझनेस मध्ये का आलो. मी ऑलरेडी बिझनेसमॅन आहे, 20 वर्षापासून व्यापार करतो. आणि ह्या सिस्टमला मी 40 का केलं. तर पूर्ण हे प्रत्येकाला आपण सर्वजण ग्राहक आहोत, बरोबर आहे. आपल्याला ग्राहकाची अपेक्षा काय असते? रेट रिझनेबल मिळावं आणि प्रोडक्ट ही क्वालिटी बाज मिळावं. ओके. तर आपल्याला आता सुरुवातीला हेच पाहिजे आपल्याला. तर सुरुवातीला जे आपण अभियानामध्ये काम करतो त्या अभियानाचं नाव आहे RCM. RCMच्या लॉंग फॉर्म होते राईट कन्सेप्ट मार्केटिंग, एक व्यापार करण्याची खरी पद्धत. त्याचं एक दुसरं नाव होते राईट. R म्हणजे इंडियन रेट, C म्हणजे इंडियन कल्चर आणि M म्हणजे इंडियन मेंटॅलिटी. या पद्धतीनुसार हा प्लॅन बनलेला आहे. आणि हे सगळी जे खासियत आहे या नावावर खासियत आहे आपल्या पूर्ण प्लॅनची. ह्या आता आपण बघूया मार्केटमध्ये प्रोडक्ट काय रेट आहेत आणि आपल्यामध्ये काय रेट आहेत. मार्केटमध्ये एक नंबर काय म्हणलो आपण, मार्केटमध्ये एक 20 रुपयाचा आयटम भेटला आहे आणि आपल्याला ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये जर 50 रुपये भेटते, कुणी घेतं का? एखादी बार घेतं. म्हणजे खरंच मार्केटपेक्षा खरंच प्रोडक्ट चांगले आहेत का, रेट रिजनेबल आहेत का आपण पाहूया. आणि हे प्रोडक्ट वापरायचे का आधी क्लिअर करून घ्या सर्वांनी. हे जे सर्व प्रोडक्ट आहेत ते स्वदेशी आहेत. एकदा जोरदार कंपनीचं नाव आहे, स्वदेशी प्रोडक्ट आहेत. दुसरं, हे जे प्रोडक्ट आहेत 90 ते 92% प्रोडक्ट हे बगर केमिकल आहेत. आणि 8 ते 10% जे प्रोडक्ट आहेत ते थोडेफार प्रमाणात केमिकल टाकल्याशिवाय तयारच होत नाहीत. फक्त त्याच प्रोडक्ट मध्ये थोडेफार प्रमाणाचे केमिकल आहे. आणि प्रत्येकाला सध्याच्या कंडिशन मध्ये गरज आहे, प्रत्येकाला हर्बल प्रोडक्टची गरज आहे. आता बरेच महिला तर आहेत तिथे, बऱ्याच महिला आलेल्या आहेत. हे सांगा प्रत्येकानं, ताई तुम्ही नवीन आहात, आधी वाहन होतं का ताई 10 वर्षाखाली 15 वर्षाखाली? हे वाहन कुठून आलं? म्हणजे आपण जे मार्केटमधले प्रोडक्ट वापरले आहेत काय साईड इफेक्ट आलाय काय नाही. आता सध्याच्या कंडिशनला बघा 50% डोक्यावर केस गेलेली माणसं दिसत. बरोबर आहे ना मला? तुम्ही आमच्याच कॅटेगरीमध्ये आहोत, बरोबर आहे काय? हे कशामुळे आलं? आपण याचा कधी अभ्यासच केला नाही. म्हणजे आपण ज्या घरी जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे प्रोडक्ट यूज आहेत सगळे बाहेर देशातले काय प्रोडक्ट आहेत आणि केमिकल युक्त आहेत. आता आपण बघूया. आपण आता काय फरक आहे लिहितो, इकडे लिहितो मी मार्केटमध्ये काय रेट आहे आणि इथं लिहितो आपले RCM चे प्रोडक्ट. सर्वप्रथम सर डेमो किट आहे का? ओके. गणेश येरी बेटा ते फेरायला लिखी. आता थोड्या वेळा मी सर्वांना सांगितलो हे आमचे प्रोडक्ट हे 90 ते 92% बगर केमिकल आहे. सिद्ध कसं करणार? सर फार सुंदर आहे तर तुम्ही वापरता का? फार सुंदर आहे नुसतं वाक्याला आमच्या ऐकता का तुम्ही? नाही. आता दाखवतो मी खरंच आपले बगर केमिकल प्रोडक्ट आहेत. तुम्ही काही नवीन आता या, तुम्ही पुढे या काही जेंट्स मध्ये एक बोलतो आपण एक आणि नवीन या ना सर, तुम्ही एक या. आपण एक डेमो बघूया सर.
आता हे मार्केटमध्ये फेअर अँड लवली मार्केट, आता सगळ्या प्रत्येकाच्या घरी यूज होते का फेअर अँड लवली? प्रत्येकाच्या घरी यूज होते. सर फेअर अँड लवली जर 50 ग्रामची मार्केटमध्ये घेतलो आपण तर किंमत आहे सर 125 रुपये एमआरपी, आणि 125 रुपये जे वाटते 120 दुकानदार नाही म्हणते घराकडे जा म्हणते तुझं बरोबर का, तुझा 5 रुपये कमी दिल तर. आणि जी ही आपली 50 ग्रामची किंमत आहे, ही 50 ग्रामची जी किंमत आहे 85 रुपये एमआरपी आहे. हे दोन्हीचं वजन सेम आहे, 125 ला हे 85 रुपयाला. आता आपण याचा डेमो बघू सर, हे खरंच प्रोडक्ट चांगला आहे का. असा हात करा सर तुम्ही, नाही तुम्ही असं करा, त्यांच्या करू असं 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 घ्या सर. हे लावलं सरांना मी फेअर अँड लवली, जसं आपण हे चेहऱ्या लावतो ना सर त्वचेवर, तसं हे हे करा तुम्ही. फक्त आपल्याला बघायची ऑब्झर्व कोणती होती मध्ये मिक्स त्वचेमध्ये. असं करा सगळी कर. काय फरक लक्षात काय आले ताई? ऑब्झर्व कोणती झाली, त्वचेमध्ये मिक्स कोणती झाली? हे मिक्स झाली, हे काय नाही सर. हे पूर्ण केमिकल आपल्याला माहित नव्हतं. आता मुलायम बघा ताई तुमचं, हे कसं बघा, हे कसं त्वचेमध्ये मिक्स झाली, कसं वाटलं तुमचं झालं का मिक्स? म्हणजे आपण पैसे घालून आपल्या घरी काय घेतो बघा घरी. सर ह्याचा सेंट बघा तुम्ही, माहित नव्हतं सर आपल्याला. इकडे देतो दोन्ही त्यांना. नाही 2 मिनिटं सर, फरक लक्षात आता येत तुम्हाला. आता ह्याला फिरवा, इकडे फिरायला लागलो. हे का वापरायचे प्रोडक्ट हे लक्षात होते सर आपल्याला. तुम्हीच बघा आता काय डिपेंड जरा सांगा काय फरक आला. सेंट बघा दोन्ही सर, दोन्हीवर बी हात फिरवा. मुलायम कोणती वाला तुझ्या बघा. हा लक्षात आला ना फरक? लक्षात आला फरक काही? मिक्स कोणती हे झाली ना आपली पूर्ण मिक्स झाली त्याच्यामध्ये, हे का मिक्स होणार गेली, हे पूर्ण जे पांढराचं पूर्ण केमिकल आहे. आणि मेन म्हणजे हिंदुस्थान लिव्हर जे फेअर अँड लवली आहे बाहेर देशाची कंपनी आहे. आणि हे आपल्या आरशियमचं जे क्रीम आहे, हे जे क्रीम आहे फुलपासून बनते आपलं हर्बल आहे प्रोडक्ट हे आपलं. आता याचा रेट बघूया, आहे फरक ताई? ओके थँक्यू सर ताई. ओके सर, आता रेटचा आपण बघूया डिफरन्स. मार्केटची जर आपण फेअर अँड लवली घेतलो, एमआरपी किंमत आहे किती? 125 रुपये. अगोदर 122 होती, आताच्या रेट मध्ये 125 झाली आहे. आणि आपली जे आरशियमची जी क्रीम आहे हे डायरेक्ट सेलिंग आहे. रेट का कमी झाला माहितीये का सर? डायरेक्ट कंपनी टू डायरेक्ट कस्टमर, मधले व्यापारी कोणी नाहीत आणि ऍडव्हर्टाइजमेंट करणारे कोणी नाहीत. आपण डायरेक्ट प्रोडक्ट कंपनी कोण घ्यालो आणि ह्याचं बिल भेटतं आपल्याला, जीएसटी से बिल भेटतं आपल्याला फक्त. तर ह्याचा एमआरपी आहे आपल्या क्रीमचा, एमआरपी आहे आपला 85 रुपये. आणि तुम्हाला जी मिळणार आहे सेलिंग प्राइस रेट, म्हणजे आपल्याला डिस्ट्रीब्युटर रेट भेटतो, आपला रेट भेटतो आपल्याला 63 रुपयाला. कितना भेटला सर? फरक बघा मार्केटमध्ये. एकतर हर्बल प्रोडक्ट 1 नंबर प्रोडक्ट भेटला आपल्याला, मार्केटमध्ये आपण 125 रुपये घालतो. आपलं काम किती मध्ये झालं सर? बचत किती झाली सर? बचत छोटी आहे का सर? आता बरेच जणांना काही माहित नाही, नवीन लोक आरशियम करतात, आरशियमचे प्रोडक्ट फार महाग आहे म्हणतात. सर आपण आरशियमची जे 125 रुपयाची घ्यालतो तर 63 मध्ये म्हणजे 62 रुपयाची बचत. आपण मी सांगतो सर, आयटोनं येऊन आयटोनं जाऊ शकतो तरी बी आपले पैसे बचत होतात. बरोबर चूक आहे? आणि प्रोडक्ट हर्बल आपल्या घरी येतो. आता बरेच लोकांना काय 62 म्हणजे काय फरक जास्त वाटत नाही. आपण सर बाजारामध्ये जातो, आता 2 गाड्या समोर थांबलेत, दोन्ही गाड्यावर केळं सेम केळं आहेत. एक केळवाला म्हणतोय 30 रुपये डझन, 30 रुपये डझन, आणि एक केळवाला म्हणतोय 35 रुपये डझन, 35 रुपये डझन. कोणते घेतात आहे तुम्ही? 5 रुपयासाठी फटकून आपण त्या 35 वाला खटकून 30 वाल्या पर्यंत थांबतो का? तर 5 रुपये बचत वाली. तर इथं बचत किती झाली आपली? लक्षात आलं पाहिजे आपल्याला आरशियम का करायचं आहे. एक लक्षात आला प्रोडक्ट. आता दुसरं प्रोडक्ट बघूया आपण, म्हणजे किती बचत आहे बघा. क्वालिटी 1 नंबर. एक पाऊचचा डबा घ्या आपला, नाहीसा 150 ग्राम घे ना. गणेश आणलं घेतलं का? आहे. ओके गणेश धर बेटा. अशी तर ह्या प्रोडक्ट मध्ये बघा डिफरन्स. आणि मी येण्याचं मेन म्हणजे कारण हेच आहे, दुसरं काहीच नाही. मला लक्षात आले चलू शकते. मार्केट मधलं जे आपलं पाऊंड्स पावडर आहे, बाहेर देशाची हिंदुस्थान लिव्हरचं प्रोडक्ट आहे, एमआरपी आहे 150 ग्रामची. आताही चेक करा, कारण की मी व्यापारी आहे, ऑलरेडी मी विकतो रोज ते. एमआरपी पाऊंडची आहे 170 रुपये. आपल्या जे पावडरचा 150 ग्रामचा डब्बा आहे
ह्याची एमआरपी आहे 75 रुपये आणि ह्याचा सेलिंग प्राइस जी आहे आपल्याला मिळणारा रेट आहे 60 रुपये. सरळ बघा सर, 170 मधून 60 रुपये गेले, बचत किती झाली सर? आपण कुठं शिल्लक राहणार सांगा? एवढा जर मार्केटमध्ये आपण लोकांना पैसे वाटलो तर कुठं शिल्लक राहणार? एका पावडरच्या डब्यामध्ये आपली 110 रुपये बचत होऊ शकतात. आता प्रश्न, क्वालिटी ह्याची कशी आहे? ह्याचा आपण डेमो दाखवतो आपण. पावडरचा डबा फुटलाय बेटा, थोडं दाखव सरांना, दाखव नवीन जे आले त्यांना दाखवा, त्यांना थोडं पावडरची क्वालिटी आपली. नाही पावडर दाखवूच नका, आपलं दाखवा फक्त, आपली क्वालिटी दाखवा ना सर्वांना. नवीन जे आहे ते नवीन हात तरी करा. नवीन कोण करायचे? मामा तुम्ही नवीन आहात का? थोडं हा, त्याची बघा, चेक करा. तिकडे तो टाका. हे दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये आपली बचत झाली 110 रुपये. टेस्ट कुठे आहे? आता प्रत्येकाच्या घरी सगळ्यात जास्त जर मार्केटमध्ये पेस्ट चालत असेल तर जास्त चालतं पेस्ट सगळ्यात नंबर 1 वर कोलगेट. बरोबर आहे सर? म्हणजे आपण सकाळपासून संध्याकाळपासून जाहिरात बघतो, कोलगेटची किती तर बार आपल्या ह्याच्यावर ऍडव्हर्टाइज येते आपल्याला. तर आता कोलगेट आणि आपले जे कॅविंग हार्बन पेस्ट, आपण खरंच कोलगेट मध्ये काय केमिकल आहे, आपल्या पेस्ट मध्ये काय बघूया आपण. एक सर आगळे सर, व्हाईट काय कागद घ्या ना. हळद घ्यावं लागलं. तर दुसरं आपण प्रोडक्ट बघूया. हे आहे आपलं पेंगो. मार्केटमध्ये आपण एक मूव वापरतो का, आपल्याला कंबर दुखली, गुडघा दुखलं, म्हणजे आपल्याला हाडाचे जरी काही प्रॉब्लेम असला तर मूव वापरतो. मार्केट मधलं मूव जर घेतलो आपण, मूव 30 ग्रामचं मूव जर घेतलो तर मार्केटमध्ये किंमत आहे एमआरपी 140 रुपये. किती आहे एमआरपी? बोलत चला, फक्त आपल्याला बचत करायची आहे, आपल्याला लक्षात घ्या सगळेजण. 140 रुपये किंमत आहे 30 ग्रामची मूवची. आणि आपलं जे येतं इथं पेंगो मूव पेक्षा क्वालिटी 1 नंबर आहे. तुम्हाला हे वापरलं पेंगो, ह्याची जी किंमत आहे एमआरपी 80 रुपये एमआरपी आहे. आणि हे सेलिंग प्राइस तुम्हाला जे मिळणारा रेट आहे ते मिळणार आहे 60 रुपयाला. आता बघा इथं 140 रुपयामधून 60 रुपये गेले, किती बचत झाली हो? 80 रुपयाची बचत झाली. आणि नुसती बचत झाली नाही, मूळ पेक्षा तुम्हाला वापरल्यानंतर कळेल की क्वालिटी काय आहे. बरं, हे पेंगो कुणी वापरले का? बरोबर, घरी वापरले का? 2 मिनिट धनवाडी सर, या तुम्ही. कमांडो स्टेज धनवाडी सर, तुमचा परिचय द्या, तुमचा जॉब सांगा सरांना, आणि ह्या पेंगो मुळे आपला काय फरक झाला सांगा सर. जय श्याम. मी आनंद केरवा धनवाडे, बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून धर्मवरला काम करतो. रामनाथ सांगली धरण तालुका मुख्य. मी आदरणीय कांबळे सर आणि बनसोडे सर, श्रीकांत सर आणि पेशवार सरांच्या छायाखाली काम करतो. आरसीएम शिकत आहे. पेंगोचा दररोज वापर होते, दररोज घरी माझी मिसेस वापरते, मी पण वापरतो. दिवसभर काम करून आलेला असतो, थकवा येते, थकवा आल्याच्यानंतर ते लावले की आराम वाटते. नियमित वापर होतो आणि जवळपास हे सगळे प्रोडक्ट मी स्वतः घरी वापरल्याच्या नंतर हे आरसीएम शिकत आहे. याच्यामध्ये माझी रुची रुजलेली आहे. मी आतापर्यंत कोणत्याच कंपनीचं काम न करता 30 वर्षाच्या नोकरीमध्ये पहिली कंपनी आहे ती मन तन धन आणि स्वतः होऊन करतो. मला म्हणजे कांबळे सरांनी फक्त दुकान बदलायला सांगितली होती. दुकान अशी बदलली मी की माझा स्वतःच बदलून गेलो. दुकान बदलून गेलो. आज मला याची जोडी आहे, आवड आहे, त्याच्यामुळे मी चांगल्या नोकरीच्या चांगल्या पदावर आहे, पण आरसीएम मध्ये पण चांगल्या टीमवर आहे. सर्वांच्या आशीर्वादानं काम करतो. तुम्ही बोललात आला इथं बोलून मला सांगण्याबद्दल, उभा केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून मी एक मिनिट सर, आपल्याला जे नोकरीतून जे आपल्याला मानधन मिळते किती मिळते महिन्याला सर? मला नोकरीतून 1,12,000 रुपये महिन्याला पगार मिळते. तर या आरसीएममध्ये पहिल्या सुद्धा 507 रुपये इन्कम आलं होतं. आपण मला 5,000 महिन्याला इन्कम येते. मी या 5,000 मध्ये पण समाधानी आहे. नोकरीच्या 1,20,000 समाधान नाही का? तर 15 वर्ष होऊन गेलो. आताच्या आता ही इथं बसल्याच्या नंतर 15 फोन आले.
इथे येऊन बसल्यापासून आतापर्यंत 15 फळाले मी 15 वेळा सोडून गेलो. हे मंजुरीचं जे लागलेलं गहण आहे, पण आरसीएम मध्ये आल्याच्या नंतर उठायची गरज नाही. ते आपोआप 1 लाख रुपये रॉयल्टी घेतल्याच्या नंतर म्हणून मी हे काम करण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. ओके, थँक्यू धन्यवाद सर. आणलं का? आता मी काय करतो, नवीन जे आले तिथं कुणी, सर तुम्ही या सर. हा तुम्ही या मामा, या पुढे या. या मामा टोपीवाले मामा, तुम्ही बी या, कारण की तुम्हाला आता जास्त अनुभव आहे. अरे असा अर्थ नाही का? ठीक आहे ठीक आहे. ताई तुम्ही या इकडे, पाठीमागची ताई आता या ताई. खुर्ची आहे का एमटी? खुर्ची घ्या ना. हे सर मार्केट मधलं कोलगेट. तुम्ही हा घरी प्रयोग करू शकता. मी कोलगेट इथं लावलं कोलगेट. तुम्ही काय करा सर, या कोलगेटला चाक तयार केली, असं गोल तयार करा, असं गोल चाक तयार करा. 1 रुपयाच्या बंद एवढं चाक तयार करा हळूहळू थोडं. आणि हे आपली जी क्रीम आहे, आपली पेस्ट आपले कॅविगो हर्बल पेस्ट, ताई तुम्ही काय करा, इथं 1 रुपयाचा बंद आणि करा. चला चला, हळद आणली का? गोल तयार करा काही. अरे गोल तयार करा. बघा सर 1 नंबर घेत गोल. सरला जमते गोल करायला. घे ना हळद. आरसीएमचीच आहे ना? हे दोन्हीचा पेस्टचा कलर कसा आहे सर? पांढराच आहे सर, व्हाईटच आहे. दोन्हीचा कलर व्हाईट आहे. आता सर्वजण आपण सुशिक्षित आहात, दोन्ही पेस्टचा कलर व्हाईट आहे. आता हळदीचा कलर कसा असतो? आता ह्या दोन्ही पांढऱ्यामध्ये हळद टाकत तर कलर कसला बनला पाहिजे? पिवळाच बनला पाहिजे. आपण काय करूया सर, ह्याच्यामध्ये तुम्ही आता मिक्स करा. मी हळद टाकतोय. ताई तुम्ही इकडे हे करा सर, तुम्ही याला फिरवा, म्हणजे आपण मिक्स करतोय कलर. उगं नुसतं हार्बल लोकांना प्रोडक्ट मिळाले कोणी घ्यायला गेले नाही. सुशिक्षित आहे सर्व लोक. काय फरक झाला सर? कोलगेट कोणता आहे सर? कोलगेट मी अगोदर काय केलं, इथं कोलगेटची पेस्ट लावली इथं आणि दोन्ही मध्ये हळद मिक्स केली. हे आरसीएमची पेस्ट आहे. ही कोणती पेस्ट आहे सर? कोलगेटची आहे. पांढऱ्या आपण व्हाईट पेस्ट मध्ये जर हळद टाकलं तर पिवळा कलर झाला पाहिजे, बरोबर आहे? इथं कलर कोणता झाला? कोणता कलर झाला आहे? रेड कलर कोणता झाला सर? पिवळा कलर कोणता आहे? ही पेस्ट आपली आरसीएमची पेस्ट आहे. हे कलर कसा झाला? त्याचा अर्थ काय सर? केमिकल आहे का नाही कोलगेट मध्ये? कलर का बदलला? जर केमिकल नसतं तर पिवळा कलर झाला असता. कलर चेंज झाला सर कलर. आता आपण मार्केटचा रेट बघूया. कोलगेटचा रेट काय आहे, आपल्या पेस्टचा रेट काय आहे? मार्केट घेऊ का? हे आहे मार्केट आणि हे आहे आरसीएम. का प्रोडक्ट वापरायचे हे महत्वाचा मुद्दा आहे. मार्केटचं जर पेस्ट कोलगेट 100 ग्रामचं जर घेतलो आपण तर एमआरपी किंमत आहे 69 रुपये. किती रुपये आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोलगेट आपल्या देशातली कंपनी नाही, बाहेर देशातली कंपनी आहे. आणि आपलं हे स्वदेशी प्रोडक्ट आपल्या देशातलं आहे. त्याची एमआरपी किंमत आहे 55 रुपये. पण हे सेलिंग प्राइस तुम्हाला मिळणारे रेट हे 42 रुपयाला. किती रुपयाला मिळणार आपल्याला? तर या 69 रुपयाचा आपण वापरत होतो, आपल्या घरी आता 42 रुपयाचं पेस्ट हर्बल आणि बगर केमिकल प्रोडक्ट वापरायचे आपल्याला. किती रुपयाची बचत झाली हो सर? फरक आहे का नाही सर? आपण मार्केटमध्ये जर गेलो, साखर घ्यायची आपल्याला, एक दुकानदार म्हणला 37 रुपये आणि एक दुकानदार जर म्हणला 38, आपण 37 ची साखर घेतो, 38 कधीच घेत नाही, बरोबर आहे? काय आता कोणती पेस्ट वापराल आपल्या घरी? आणि ज्याला दाताचा काही त्रास आहे, दाताचा सळसळ करणे, हिरडे सदा हे करणे, तुम्ही फक्त 1 महिना पेस्ट वापरा. आरसीएमची रेग्युलर मध्ये वापरा.
आणि तुम्ही स्वतः रिझल्ट सांगा क्वालिटी काय काय आहे. आपली एकतर बचत बी होते आणि प्रोडक्ट एक नंबर बगर केमिकल आपल्या घरी येते. फरक आहे का चांगला? ओके, चला तर बघूया दुसरे एक आपण. सर हे अगर हे खोबर ते गिफ्ट आपण मार्केटमध्ये खोबरतेल जो म्हणलो आपण, सगळ्यात जास्त खोबरतेल कोणतं चालतं मार्केटमध्ये? पॅराशूट चालतं, बरोबर आहे. आपण कुणाला विचारा कोणतं तेल वापरतो घरी म्हणलं की पहिलं उत्तर ते पॅराशूट. आपण पॅराशूटची क्वालिटी बघूया आणि आपल्या आरसीएम ते इलेव्हन कोकोनट बघूया. खोबरतेल पॅराशूट कुठं आहे? अगोदर सर पॅराशूट आहे का? आणले आणले, ओके. श्रीकांत सर नवीन जे आहे त्यांना दोन्ही एका हातात पॅराशूट टाका आणि एका हातात पॅराशूट आपलं खोबरतेल कोकोनट ऑइल टाका. त्यांना दाखवा तिकडं. नवीन आहे सर्वांना दाखवा. पवार सर लवकर. हा काय झालं नाही त्याचं? बर, ओके. आपण तर रेटचा डिफरन्स बघूया. सर मार्केटमध्ये जर आपण पॅराशूट घेतलो तर पॅराशूटचे 250 ml ची ते फळच बदल आपलं ते हे नाही ते हे जमते काही. पॅराशूट जे मार्केट मधलं आहे 250 ml ची बाटली जी आहे याची किंमत आहे सध्याच्या कंडिशनला 88 रुपये एमआरपी आहे. किती आहे? 88 रुपये आहे. आणि आपलं जे खोबरतेल आहे इलेव्हन खोबरतेल आपलं 250 ग्रामचं जे आहे आरसीएमचं, ह्याची एमआरपी किंमत आहे 142 रुपये आणि सेलिंग प्राइस जी आहे 115 रुपये. आता आपण आपली जास्त आहे काय किंमत आपली मार्केटमध्ये 250 ग्रामचं 88 रुपयाला मिळतं, पण केमिकलचं मिळतं. तुम्हाला दाखवतो म्हणजे डोसक्याचे जे आपले केस चालत ना ते केसाचे जे प्रॉब्लेम आहेत सगळे या पॅराशूट मुळे आहे. त्याच्यामध्ये काय असतं सर पॅराशूट मध्ये? हा ओके, एकदा सांगा एकदा माईक मध्ये. 5% आपण पाहू शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही. कारण तुम्ही बघितलं किती लोक नवीन आहे त्याला विश्वास नाही देत पाहू शकतो. आपण खाऊ नंतर काय झालं त्याला थोडंसं गावानंतर टेस्ट करून जाईल तुम्हाला. पॅराशूट मध्ये काय होतं की पोटात त्याचे आजार असतात. आदर काय कराय आणा घेत ना खोबरतेल आणलं का? चला गणेश दाखव बरं. नाही इथंच बोलतो आपण, इथंच बोलतो दोघा तिघाला. नवीन 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 कोण आहेत? नवीन आजच पहिल्यांदा मिटिंग आली कोण कोण आहे? सर वेलकम, या तुम्ही पुढे या. तुम्ही नवीन आहात का सर? या सर, नवीन जे आहे ते या. हे कोणता मोठा निर्णय घ्यायचा नाही, आपल्याला दुकान बदलायचं आहे आपल्याला. या सर. सर या तुम्ही या 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 सर. तुमच्या लक्षात आता 10 ग्राहक तयार होतात सर. ग्राहक जेव्हा आपल्याला ग्राहकाला जागे करायचे फक्त इथे. प्रत्येकाला एक हातात तिथे खोबरतेल पॅराशूट देवे. हा आता याचा काय करा, सेंट बघा, सगळ्यांना सेंट बघा. हा 2 मिनिटं असंच आपण पारात करतो ना सर. आता काय करायची चव बघा या खोबरतेल. आता हे केमिकल कसे ओळखणार आपण? थोडं चव बघा, जिभेला लावायला. सर्वांना जिभेला लावा. हे आहे पॅराशूट. आता हे जे आपलं आहे इडेबल कोकोनट ऑइल आरसीएमचं आहे, ह्याची क्वालिटी बघा. दुसऱ्या हातात घ्या. बघा दुसरं काय फरक आला सर?
का आम्ही म्हणतो म्हणून मला बघून म्हणला घाबरून? हा, अगोदर माहित होतं का? असं वास यायला हा, तर चव चव कशी लागली? तो तर आहेच आहे. हा, मला एक सांगा, राजापुरी खोबर जे आपलं प्युअर असते, खोबर खाण्यासारखं कोणतं तेल लागलं? खोबर खाण्यासारखं कोणतं वाटलं? तिला हे वाटलं का? तुला वाटलं का? नाही. खाऊ शकत नाही, असं तोंडात गेलं की एकदम स्लॅ का? तर ह्याच्यामध्ये जे केमिकल टाकतात, जास्त दिवस खोबर ते आपलं टिकाव म्हणून मार्केटमध्ये टाकलं जाते त्याच्यामध्ये. आणि डोक्याच्या आपल्या त्याच्यामुळे काय रिझल्ट आहे? डोक्याची केस जाणे असे प्रयोग वाढतात. फरक आहे याच्यामध्ये. क्वालिटी एक नंबर आहे. सर तुमचं म्हणणं काय? ही जी आरसीएमचे जे कोकोनट ऑइल आहे एकदम त्याची चव एकदम हा, हे ह्याची नाही खूप त्याला खराब चव बघितल्या कशी वाटली चव? सांगितली. तुरट आहे ना? हो, तुमचं म्हणणं सर कुठून आला सांगा? मी बरी हो काय वाटलं पॅराशूट बघितल्यावर? काय वाटलं आणि तुम्हाला पकडून जाईल? नाही, चांगलं वाटलं. ही जी आहे का ही म्हणजे चवीमध्ये जरा फरक आहे त्याच्यामध्ये. कसं वाटलं? पॅराशूटची चव कशी वाटली? चांगली वाटलं. कशी चांगली वाटली? तुरट वाटली का पॅराशूट? ही कोणतं होतं आधी टाकलं? पॅराशूट होतं. हा, पॅराशूट होतं आपलं रोज वापरतो ते. ही कोणतं? हे आपलं आरशेमचं कोकलूट आहे, मग ही चांगलं ही चांगलं आहे. ओके, आता कोणतं वापरणार सध्या लक्षात आलं? ही वापरणार तुम्ही कोणतं वापरणार सर? आरसीएम कोकोनट ऑइल. ओके, तुम्ही कोणतं वापरणार? आरसीएम. जोरदार टाळ्या एकदा. थँक्यू सर. सर्वांना फरक लक्षात आला का? का वापरायचे प्रोडक्ट? आता जे आपला सर्वात महत्वाचा आयटम आहे, आपण अंगाचं साबण. सगळ्यात जास्त मार्केटमध्ये चालणारा साबण कोणता असा? संतूर. मी बी 4-4.5 वर्षाखाली संतूर आमच्या घरी रेग्युलर वापरत होतो. आजच्या कंडिशनला आपलं आरसीएमचं हळदी आणि चंदन साबण वापरतो मी. या सर, तुम्हीच या पुढे या. तुम्ही या पुढे या, तुम्ही या, दोघी या. आपल्याला संतूरला आधी बाजूला काढायचं, भारत देशातूनच बाहेर काढायचे आपल्याला. आणि बाहेर देशाची कंपनी आहे संतूर, लक्षात राहू द्या. आपण सर्वजण जाहिरात बघतो, संतूर साबणाला जाहिरात बघताना काय म्हणतो? हळदी आवाज चंदन शे बना संतूर. बरोबर आहे का? चूक आहे? बरोबर का? चुकीचं म्हणतोय मी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संतूरची किती तर बार मम्मी वाटायची, येते का? म्हणजे आपल्याला दिशाभूल कसं करतात बघा आपल्याला. हँगरिंग केलं जातं आपल्याला दूरदर्शन बघून. आणि आपण जर दुकानात गेलो, साबण कोणतं देऊ थटक्या दुकानाला जर ऑटोमॅटिक शब्द करतो संतूर झाला, म्हणजे आपल्या डोक्यात फिट बसला असं संतूर. सर, हल्दी आवर चंदन साबण हेच म्हणलं जातं, बरोबर आहे? आता सर्वजण आपण सुशिक्षित आहात. हळद आणि चंदन जर टाकलं तर असा कलर येतो का? लाल सुरूप बघा, हातात घ्या ताई. हळद आणि चंदन जर मिक्स केलं तर सर आपण सर्व सुशिक्षित असा कलर बनते का? लाल सुरूप बनतं का? आता हे बघा, आमच्या कंपनीचं हे, आपल्या कंपनीचं हे भारत स्वदेशी प्रोडक्ट हे घेता येतं बाई. इथं काय लिहिले ताई? हल्दी आणि चंदन दिले का? आता बघा, हे हळद आणि चंदन टाकल्यावर आहे, चंदनाचा हळदीचा कलर वाटतं का? हे एकदा जोरदार आपल्या कंपनीमध्ये काय फरक आहे का ताई? वाण कुठून आलं ताई? ह्याच्यामुळे तो वाण आपल्या घरी आलं. म्हणजे सर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागणारे सगळे प्रोडक्ट आपण केमिकलचे प्रोडक्ट घरी वापरलो आपल्याला. आणि हे साहेब दवाखान्यात सगळ्यात जास्त लागले ना, या प्रोडक्टमुळे सकाळपासून संध्याकाळपासून आपल्या घरी केमिकलचे प्रोडक्ट आहेत. आता मार्केटचा फरक बघूया. फरक लक्षात आला ताई? दोन्हीचा सेंट बघा ताई. त्याचा वाज बघा, तुम्ही बघा ताई. नाही बघा ना तुम्ही, त्याचा वाज बघा, त्याचा बघा. माहिती नव्हतं ना सर, तुम्ही बघा त्याचा सेंट बघा. मला सांगा, चंदनाचा कसा सेंट वाटायला? चंदीचा हळदीचा आहे? एकदा जोडला माहिती नव्हतं सर आपल्याला. आता कोणतं वापरणार सध्या मग? गुड सर. तर तुम्ही कोणतं ताई? तुम्ही ताई एकदा जोरदार तयार सर त्याच्या ना. आता ह्याचा आपण रेट मध्ये डिफरन्स बघूया आपण. मार्केट मधलं जे संतूर साबण आहे
100 ग्रामचं जर घेतलं तर MRP किंमत आहे 35 रुपये. बरोबर आहे का सर? आणि आपलं जे आहे हल्दी चंदन साबण 100 ग्रामचा जे रेट आहे आपला MRP आहे 42 आणि सेलिंग प्राइस आपल्याला भेटणारा रेट जे आहे किती रुपये आहे? 32. तर या 35 मधून 32 रुपये गेले, किती राहिले सर? मध्ये गणित कसं आहे? 3 रुपये राहिले. बचत किती झाली? 3 रुपये तर बचत झाली. आणि मेन म्हणजे जे आपल्या घरी प्रोडक्ट आलं बगर केमिकल आणि चांगलं प्रोडक्ट घरी आलं आपल्याला. एकदा जोरदार आहे. ग्रेड 3rd आहे आणि आपलं ग्रेड 1 आहे. एकदा हाफिज सरांचं नाव काय? एकदा मी मला उतारा एकदा. सर्वांच्या मी जे सांगतोय ते फरक लक्षात येते का? मी हमेशा एका मीटिंग मध्ये प्रत्येक मीटिंग मध्ये डेमो दाखवतो आमच्या मुलाचा, पण आज लाईव्ह डेमो दाखवणार आहे. आता हे माझा मुलगा आहे आणि RCM खरंच मी मनापासून हे जे रिझल्ट आला तेव्हापासून मी मन लावून काम करतोय या बिझनेस मध्ये. एक आपलं बेटा न्यूट्रीच्या स्किल्सचं प्रोडक्ट घेऊन. ह्या बिझनेस मध्ये माझं स्वप्न होतं सर, ऑलरेडी माझं शॉप आहे, मोठा व्यापार आहे माझा, मी पार्ट टाइम मध्ये बिझनेस होतं. माझं एक स्वप्न होतं की मला पूर्ण माझ्या भारत देशमध्ये मला माझा बिझनेस फैलायचा होता. आजच्या कंडिशनला माझा दर महिन्याचा जे प्लॅन नंबर आहे ते 50 लाखापेक्षा जास्त आहे. 10 स्टेट मध्ये आजच्या कंडिशनला आहे. माझं स्वप्न आहे पूर्ण भारत देशामध्ये माझा बिझनेस पसरायचा आहे. बरोबर. सर्वांना दिसते ना तिथून सर्वांना? हे माझा मुलाचा फोटो आहे वरचा. हे फोटो आहे. असा होता माझा मुलगा. मुलाचा काय होता डिफरन्स माहितीये का? वय वर्ष 7, वय बदलायचं पण वजन काही बदलत नव्हतं. वय वर्ष 8, वजन तेवढंच राहायचं. आम्ही प्रायव्हेट दवाखान्यात बरेच आम्ही दाखवलं, बरेच जागी म्हणजे प्रोटीन ते दिले आम्हाला, कुठेही रिझल्ट आला नाही आम्हाला. हे अशी तब्येत होती माझ्या मुलाची. दिसते सर्वांना? आजच्या कंडिशनला आता हे तर दाखवत होतो, हे तर लाईव्ह तुमच्या पुढे आहे. हे फरक फक्त आला न्यूट्रीच्या स्किल्समुळे. ह्याच्यामुळे आपल्याला RCM करायचं आहे आपण. आणि हे जे प्रोडक्ट आहे, हे जे प्रोडक्ट आहे माझ्या मुलाला मी दुधामध्ये टाकून लगातार 15 महिने दिलेत. किती? 15 महिने. बरेच जण काय म्हणतात, तूप खाली किती प्या म्हणतात आपल्या इथं. परत 1 महिना घेतात, पुन्हा तलप तिकडे झाले, रिझल्ट येतो का? माझा रिझल्ट जे आला, मी लगातार दुधामध्ये 15 महिने टाकून दिले प्रोडक्ट, तेव्हा रिझल्ट आला मला. ओके, थँक्यू. जय RCM. तर पुढील माहितीसाठी मी आमचे रॉयल कॅचर्स, एकदा दमदार काम आहे आमचं, पुण्याचे रॉयल कॅचर्स श्रीकांत पवार इन्व्हाइट करतो. तर पुढील कारवाई त्यांनी करावी. एकदा बोलला काय श्रीकांतसाठी? अरे